कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. एका नवख्या ड्रायव्हरच्या हातामध्ये बस देणं, BST तसं होत नाही. BSTमध्ये भरती करताना त्याची संपूर्ण चौकशी केली जाते, त्याला प्रशिक्षण दिलं जातं. 2 महिन्याचं प्रशिक्षण, त्यानंतर 15 दिवस त्याला गाडी चालवायला त्याच्या म्हणजे आमची BSTची जी ड्रायव्हर शिकत आहे ती लर्निंग गाडी असते त्याच्यावरती त्याला ठेवलं जातं आणि नंतरच त्याला लाईनवरती आणलं जातं. असं थेट लाईनवरती त्यांना पाठवत नाही. परंतु हे कंत्राटदारांकडे पगार कमी असल्यामुळे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एक ड्रायव्हर 3-3 ठिकाणी काम करतो. सकाळी स्कूल बस चालवतो, दुपारी टॅक्सी चालवतो आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये BSTची बस चालवतो. अशा 3-3 ड्युट्या करणारा माणसाचं नियंत्रण राहणारच नाही. त्याची मानसिक अवस्थाही तशी राहणार नाही की तो या बसेस चालवू शकेल. आणि बेस्ट उपक्रमाने याच्यावरती कुठलंही लक्ष न दिल्यामुळे हा प्रकार घडला. काल एक भीषण अपघात झाला, ज्या अपघातामध्ये 7 मुंबईकरांचा मृत्यू झालाय आणि दुर्दैवाने हा अपघात खासगी बसचा नसून हा अपघात बेस्ट प्रशासनाच्या बसेसचा आहे. आणि त्याच्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले की बेस्टच्या बसेस तरी सुरक्षित आहेत का. तर या संदर्भात भाजपने एक भेट घेतलेली आहे. भाजपने एक पत्र लिहिलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाने देखील भेट घेतलेली. आपल्याबरोबर प्रभाकर शिंदे सर आहेत, जे या पत्राच्या सोबत होते. त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. सर, काय तुमची नेमकी मागणी आहे आणि या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय? नाही, आमची मागणी अशी आहे की काल मुंबई शहरात जो भीषण अपघात झाला आणि ज्या अपघातामध्ये 7 मुंबईकरांचे बळी गेले आणि कंत्राटी बसचा जो प्रस्ताव BST प्रशासनाने आणला होता, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी, सुनील गणाचार्य वगैरे सगळ्या या लोकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. पण ह्या विरोधानंतर सुद्धा त्यावेळेचे तत्कालीन शिवसेना सरकारमधले पालकमंत्री युवराज आदित्य ठाकरे यांच्या दबावामुळेच हा प्रस्ताव पास करण्यात आला आणि परिणामी आज त्या खाजगी बसमुळेच मुंबईकरांचे बळी जायला लागले. एकंदर जर आढावा घेतला तर गेल्या वर्षभरामध्ये किमान 15 मुंबईकर या कंत्राटी बसच्या माध्यमातून बळी गेलेले आहेत. आज आम्ही मागणी ही केली की सर्वप्रथम ह्या प्रस्तावाचा पुनर्विचार व्हावा, हा प्रस्ताव रद्द व्हावा. कारण भारतीय जनता पक्ष या घटनेकडे डोळेझाक करू शकत नाही. किंबहुना भ्रष्टाचारापोटी मुंबईकरांचे बळी जातात ही गोष्ट भारतीय जनता पक्ष नजरेआड करू शकत नाही. आणि म्हणून या प्रस्तावाचा पुनर्विचार व्हावा, हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा आणि त्याचबरोबरीने जे बळी गेलेले मुंबईकर आहेत त्यांना 10 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि जे उपचार घेत आहेत इस्पितळामध्ये त्यांच्या उपचाराचा खर्च हा बेस्ट प्रशासनाने उचलावा आणि त्यांना सुद्धा 50,000 ते 2 लाखाची मदत करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. केवळ थातूरमातूर कारवाई करता येणार नाही, किंबहुना थातूरमातूर कारवाई करून थांबता येणार नाही, तर याची सर्वंकष चौकशी करावी. कोण याच्यामध्ये दोषी आहे, कशा प्रकारचा दुर्लक्ष झालेलं आहे, किंबहुना कशा प्रकारची बेफिकिरी झालेली आहे, या सगळ्याची चौकशी करून त्याच्यावर बेस्ट उपक्रमाने कारवाई करावी. कंत्राटी बसेसचं आत्ताचं प्रमाण बेस्टच्या उपक्रमामध्ये हे नियमित बसेसपेक्षा जास्त झालेलं आहे आणि अनेक वेळा या कंत्राटी बसेसचा अपघात झालाय, कधी त्यांचं आंदोलन झालेलं आहे, कधी स्ट्राईकवर गेले, त्यामुळे अनेक वेळा मुंबईकरांना त्रास झालेला आहे. आत्ताची जी परिस्थिती त्याच्यावरून हे कंत्राट मागे घेता येऊ शकतं का आणि भारतीय जनता पक्ष त्यासाठी काय करू शकतो? नाही, असं आहे की हा सगळा विचार हा बेस्ट उपक्रमाने केलेला आहे. पण मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, भारतीय जनता पक्ष या कंत्राटी बसच्या माध्यमातून मुंबईकरांचे जे बळी जात आहेत याच्याकडे दुर्लक्ष करू इच्छित नाही, किंबहुना याच्याकडे डोळेझाक करू शकत नाही. याचं कारण संपूर्ण जर वर्षभराचा आढावा घेतला तर किमान 15 लोकांचे बळी या कंत्राटी बसच्या माध्यमातून गेलेले आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की 3,000 बसच्या मध्ये 2,000 ह्या कंत्राटी बसेस आहेत आणि त्याच्यामुळे आमची ही मागणीच आहे की त्याच्यामध्ये असलेल्या चालकांचं दुर्लक्ष, त्यांना न दिलं गेलेलं प्रशिक्षण, त्यांच्यावर नसलेला कंट्रोल, या सगळ्या बाबी याला कारणीभूत आहेत. त्यामुळे आमची सर्वप्रथम ही मागणी आहे की याची सखोल चौकशी करून हा प्रस्तावाचा पुनर्विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. हे कंत्राट कोणाचं? ही जी कालची बस होती
ते कोणाचं कंटाळ. ओके. गणाचार्य सर आपल्या बरोबर आहेत. या सगळ्या तांत्रिक बाबी आपण समजून घेऊया. गणाचार्य सर, आम्हाला सांगा, या कालचा जो अपघात झाला ती बस नेमकी कोणत्या कंपनीची होती, कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय मेन्शन असतं? नाही, बेस्ट उपक्रमामध्ये एकूण 5 कंत्राटदार आहेत. त्यापैकी कालची अपघात झालेली बस ही ओलेक्ट्रा कंपनीची होती. ओलेक्ट्रा कंपनी ही इलेक्ट्रिक बस पुरवणे BSTला पुरवते आणि ह्या कंत्राटदारांनी बस पुरवठा केल्यानंतर त्यांना दररोज 140 किलोमीटर ती बस चालवणे हे क्रमप्राप्त आहे. त्याच्यावरती ड्रायव्हर नेमणं, त्या बसची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करणं आणि त्याचबरोबर BSTच्या मार्फत मुंबईच्या प्रवाशांना सेवा देणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. त्यांच्यावरती जे कर्मचारी नेमले जातात त्या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरणं, त्यांना वेळेवरती वेतन देणं, का सरकारी नियमानुसार जे वेतन असेल ते त्यांना देणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती आहे. त्यांना रजा देणं वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या. परंतु हे खाजगी कंत्राटदार नफा कमावण्यासाठीच फक्त BSTमध्ये ह्या बसेस चालवतात आणि त्यामुळे मुंबईकरांना बेस्ट ज्या पद्धतीने सेवा देत होती त्या पद्धतीची सेवा यांच्याकडून दिली जात नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा प्रकारचे अपघात आता वारंवार घडायला लागलेले आहेत. कालची जी कंपनी होती, कोणती कंपनी होती, त्या कंपनीला कोणता अनुभव होता का? आणि ही जी बस चालवणारी 12 मीटरची बस होती, त्याला हा जो ड्रायव्हर होता त्याला अचानक त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्याला ड्रायव्हरच्या सीटवर बसवण्यात आलं होतं. तर या सगळ्या बाबी कशा प्रकारे बघता तुम्ही? मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बस ही प्रथमच आलेली आहे खाजगी सार्वजनिक उपक्रमामध्ये. त्यामुळे ओलेक्ट्रा ह्या कंपनीने त्या बसेस पुरवलेल्या आहेत. ओलेक्ट्रा ह्या ओलेक्ट्रा कंपनीचं नावच ओलेक्ट्रा आहे आणि त्यांनी ह्या बस पुरवलेल्या आहेत. आणि असा दुसरा कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नसल्यामुळे त्यांनी सहजपणे 2100 बसेसचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. आत्तापर्यंत 250-300 बसेसच त्यांनी इथे आणलेले आहेत. परंतु त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दोष निर्माण जर व्हायला लागले तर पुढच्या बसेसमध्ये काय नेमकं होईल हे आता काही आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून वेळीच सावध व्हायला पाहिजे. आधीची बेस्ट म्हणजे ज्यावेळी पूर्ण ताफा हा बेस्ट प्रशासनाच्या अधिकाराखाली होता, अधीन होता, त्यावेळी ज्यावेळी एखादी बस निघते त्यावेळी त्याची चेकिंग व्हायची का? किंवा हे जे चालक आहेत त्यांची चेकिंग व्हायची का? काय कशी प्रोसेस असायची आणि आता कशी प्रोसेस आहे? बेस्ट उपक्रमाचं स्वतःचं दिंडोशी येथे एक प्रशिक्षण केंद्र आहे. बेस्टच्या सर्व डेपोंमधून BSTचे अभियांत्रिकी विभागाचं, इंजिनिअरिंग विभागाची कार्यालय आहेत, वर्कशॉप्स आहेत. त्यामुळे BSTच्या कुठल्याही बसला कधीही काही घडलं तर ती ताबडतोब रस्त्यावरून बाजूला घेतली जाते, डेपोमध्ये आणली जाते, त्याचं संपूर्ण देखभाल दुरुस्ती केली जाते आणि नंतरच तिला पुन्हा रस्त्यावरती सोडलं जातं. परंतु एका वेळेला BSTकडे सुमारे 4800 बसेस होत्या. त्या आजच्या घडीला 900वरती ती संख्या घसरलेली आहे आणि येत्या मार्च महिन्यामध्ये ती संख्या घसरून 500पेक्षा खाली येणार आहेत. त्यामुळे हे संपूर्ण बेस्ट उपक्रमाचा ताफा हा फक्त आता खाजगी कंत्राटदारांचाच राहणार आहे आणि त्यामुळे BSTच्या मार्फत ही जी काही सेवा आशिया खंडातली सर्वोत्तम सेवा गणली जाते तिचं काय हाल होतील हे आपल्याला या छोट्या छोट्या घटनांवरून दिसतंय. कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. एका नवख्या ड्रायव्हरच्या हातामध्ये बस देणं, BST तसं होत नाही. BSTमध्ये भरती करताना त्याची संपूर्ण चौकशी केली जाते, त्याला प्रशिक्षण दिलं जातं, 2 महिन्याचं प्रशिक्षण, त्यानंतर 15 दिवस त्याला गाडी चालवायला म्हणजे आमची BSTची जी ड्रायव्हर शिकत आहे ती लर्निंग गाडी असते त्याच्यावरती त्याला ठेवलं जातं आणि नंतरच त्याला लाईनवरती आणलं जातं. असं थेट लाईनवरती त्यांना पाठवत नाहीत. परंतु हे कंत्राटदारांकडे पगार कमी असल्यामुळे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एक ड्रायव्हर 3-3 ठिकाणी काम करतो. सकाळी स्कूल बस चालवतो, दुपारी टॅक्सी चालवतो आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये BSTची बस चालवतो. अशा 3-3 ड्युट्या करणारा माणसाचं नियंत्रण राहणारच नाही, त्याची मानसिक अवस्थाही तशी राहणार नाही की तो या बसेस चालवू शकेल. आणि बेस्ट उपक्रमाने याच्यावरती कुठलंही लक्ष न दिल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, हा अपघात रोखता आला असता का? म्हणजे काही उपाययोजना करता आल्या असत्या का? किंवा हा अपघात झालाच नसता का जर हे कॉन्ट्रॅक्टचं काम नसतं तर? 100% आपण असं म्हणू शकू की BSTच्या ड्रायव्हरच्या हातामध्ये जर अशी बस असती, कारण की BSTचे ड्रायव्हर्स हे पूर्ण प्रशिक्षित असतात, त्यांना दर ठराविक कालावधीनंतर त्यांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना नवीन नियमांची जाणकारी दिली जाते आणि त्यांना रिफ्रेश केलं जातं.
त्यांना वर्षभरातल्या त्यांच्या ज्या काही सुट्ट्या असतात, सण सणावर असतात, उचल असते, पगार असतो, मुलांचं शिक्षण, हे सगळं बेस्ट उपक्रमातर्फे बघितलं गेल्या कारणामुळे तो बेस्टच्या कुटुंबाचा एक भाग झालेला असतो. त्यामुळे ही बेस्ट आपली रोजीरोटी आहे, ही बस माझं रोजीरोटी आहे, अशा पद्धतीने तो त्याच्यावरती काम करतो. आणि त्यामुळे त्याच्या हातून अशा प्रकारचा अपघात घडणं शक्य नसतं. दुर्दैवाने अपघाता शेवटी अपघात असतो, तो दुर्दैवाने घडतो, परंतु हा मानव निर्मित अपघात असल्यासारखं आता वाटू लागलेलं आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रशासनाची आणि खाजगी कंत्राटदारांची दोघांची ही संयुक्तिक जबाबदारी आहे की त्यांच्यामुळे हा प्रकार घडला आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर प्रभाकर शिंदे आणि गणाचार्य सर या दोघांनी देखील आपल्याला एक महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे, कंत्राट दिलं गेलं असल्यामुळे कालचा अपघात झाला, नाहीतर हा अपघात झाला नसता. त्यामुळे कंत्राटी पद्धत जी आहे BST मधली ती कायमस्वरूपी बंद करावी, त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी ही भाजपकडून करण्यात आलेली आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.